आय रिपीट माय वर्ड्स, मॅक्झिमम टाइम कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ वॅटमीटर क्वेश्चन येतो. जर वॅटमीटर ज्याचा वापर केला जातो पॉवर मेजर करण्यासाठी त्याचं परफेक्ट नाव आहे डायनॅमोमीटर टाइप वॅटमीटर. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ, मी तुम्हाला याची वर्किंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. सगळ्या गोष्टी सांगेल जेवढ्या वॅटमीटरशी रिलेटेड आहेत. सगळ्यात पहिलं याचं फंक्शन करू की हा AC मध्ये पण वापरू शकता, DC मध्ये पण वापरू शकता आणि याचा यूज केला जातो इलेक्ट्रिक पॉवर मोजण्यासाठी. मग पोरं म्हणतील की सर याचं कन्स्ट्रक्शन कसं, 2 मिनिटं सांगतो. याच्यामध्ये 2 फिक्स्ड कॉईल असतात ज्याचं नाव आहे F1 आणि F2. 2 फिक्स्ड कॉईलच्या मध्ये आडवी म्हणजे तिरपी एक कॉईल प्लेस केलेली असते ज्याला मूव्हिंग कॉईल म्हणतात, ज्याला नाव दिलं सरांनी M. नंबर 3 त्याच्यामध्ये एक स्पिंडलचा वापर केला जातो. नंबर 4 त्याच्यामध्ये स्प्रिंगचा वापर केला जातो. नंबर 5 त्याच्यामध्ये पॉइंटरचा वापर केला जातो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग पोरमध्ये की सरीची डायग्राम कशी तयार होते मी सांगतो. पोरं याच्या 2 फिक्स्ड कॉईल असतात ना, लक्षात ठेवा यांना सिरीज मध्ये लावलं जातं आणि जी मूव्हिंग कॉईल असते ना याला पॅरलल मध्ये लावलं जातं. कशामध्ये? पॅरलल मध्ये. मग चला आता आपण डायग्राम कडे मूव्ह करू. जशी डायग्राम दिलेली आहे तीच रेफरन्स बुक मध्ये ही आहे तुमची पहिली फिक्स्ड कॉईल आणि इकडे ठेवली आपण दुसरी फिक्स्ड कॉईल. जरा लक्ष देऊन ऐका. आय रिपीट माय वर्ड्स. ही समजा पहिली फिक्स्ड कॉईल ज्याच्या वर आणि खाली आपण कॉईल गुंडाळलेली आहे. असं समजा की एक धातूचा छोटा तुकडा आहे ज्याच्या वर पण कॉईल आहे आणि खाली पण कॉईल आहे आणि कॉईल सहसा बनवता आपण कॉपर पासून. सगळ्यात पहिलं तर काय करा, या दोन्ही कॉईलला सिरीज मध्ये कनेक्ट करा. सो सरने इकडून एक वायर घेतलं, असं कनेक्ट केलं, मध्ये फिरवलं, पुन्हा वापस आणलं, पुढे पाठवलं, इकडे फिरवलं, पुन्हा वापस आणलं आणि पुढे पाठवलं. विषय संपला. दॅट मीन्स बोथ कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज. याचं नाव आहे F1, याचं नाव आहे F2. असं का बरं? कारण या दोन्ही फिक्स्ड कॉइल आहेत. मग पोरं म्हणतात सर पॉइंटर जे दिसत नाही. पॉइंटर दिसत नाही, पॉइंटरला आणावं लागतं. दोघांच्या मध्ये तिरपी किंवा आडवी एक दुसरी कॉइल प्लेस केलेली असते. त्या दुसऱ्या कॉइलचं नाव काय? याला म्हणतात मूव्हिंग कॉइल. पोरं याच्या पण इकडे कॉइल असतात लाईक दॅट, याच्या पण इकडे कॉइल असतात लाईक दॅट. दोघांच्या मध्ये कोणती कॉइल प्लेस केली आपण? मूव्हिंग कॉइल. जी मूव्हिंग कॉइल पोरं अशी फिरते बरं, बघा अशी अशी ही फिरणार तेव्हा तर स्पिंडल फिरतो आणि स्पिंडल फिरणार तेव्हा तो पॉइंटर पुढे जातो. आता हे मूव्हिंग कॉइल पूर्ण अक्रॉस मध्ये असते. अक्रॉस मी दाखवतो, 2 मिनिट थांबा. फक्त मला काय करू द्या, दोघांच्या मध्ये एक स्पिंडल टाकू द्या. स्पिंडल म्हणजे उभा पार्ट. असा स्पिंडल ड्रिल करून याच्यामधून टाकला जातो. हे आहे पोरं तो स्पिंडल. एक काम करतो, स्पिंडलला मी इथेच थांबवतो लाईक दॅट. हा दाखवला सरांनी स्पिंडल. ओके, याला म्हणतात पायवॉट वगैरे. स्पिंडलच्या वर एक असा नॉब असतो, नॉबला लावलेला असतो असा एक पॉइंटर. पॉइंटरच्या मागे असतं बॅलन्स वेट, इकडे असतं काउंटर वेट आणि ही आहे पोरो वरची कॅलिब्रेटेड स्केल. पोरमधील सगळं दाखवलं सर तुम्ही, पण याला कनेक्शन द्यायचं राहिलं. या 2 कॉईल सिरीज मध्ये लावल्या कारण फिक्स्ड कॉईल आहे. दोघांच्या मध्ये जी कॉईल आहे ती मूव्हिंग कॉईल आहे. मूव्हिंग कॉईलचा एक टर्मिनल खाली घ्यायचा असा, मूव्हिंग कॉईलचा दुसरा टर्मिनल खाली घ्यायचा असा. हे असं वेगवेगळा का घेतला? कारण हे 2 टर्मिनल पॅरलल साठी जातात आणि हे 2 टर्मिनल सिरीज साठी जातात. ही झाली तुमची परफेक्ट डायग्राम. फक्त 4 टर्मिनलला नाव द्यायला विसरू नका. इकडच्याला म्हणतात M, इकडच्याला म्हणतात L, इकडच्याला म्हणतात C, इकडच्याला म्हणतात V. तुम्हाला नाव सांगतो. M म्हणजे पोरो मेन टर्मिनल. याला मेन का म्हणतात? कारण मेन सप्लायची लाईन आहे. L म्हणजे पोरो लोड टर्मिनल. याला लोड टर्मिनल का म्हणतात? कारण इकडे आपण लोड अटॅच करता. काही अटॅच करा, तुम्हाला फ्रीज अटॅच करायचं करा, कूलर अटॅच करायचं करा. C ला पोरो कॉमन टर्मिनल असं म्हणतात. पोरं म्हणतात कॉमन का? कारण हे एकमेव असं टर्मिनल आहे ज्याला या 2 वाइंडिंग कनेक्टेड असतात. मी लोगो मध्ये दाखवतो. आणि V म्हणजे पोरो व्होल्टेज टर्मिनल. याला व्होल्टेज टर्मिनल नाव का दिलं? कारण हे पॅरलल मध्ये कनेक्ट केलं जातं. अंडरस्टँड? सो दिस इज कॉल्ड एज अ परफेक्ट स्ट्रक्चर ऑफ डायनामोमीटर टाइप वॅटमीटर. पोरं म्हणले सर सगळं काही ठीक आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं कसं एकदम ओके मध्ये सुरू आहे, फक्त एक सांगा की हा वर्क कसा करतो. 2च मिनिटामध्ये तुम्हाला मी वर्किंग सांगतो आणि पुढच्या स्लाइडकडे मूव्ह करतो. लक्ष देऊन ऐका. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की पहिली फिक्स्ड कॉईल आणि दुसरी फिक्स्ड कॉईल एकमेकांना सिरीज मध्ये लावली आणि दोघांच्या मध्ये जी आडवी कॉईल लावली त्याला मूव्हिंग कॉईल म्हणतात. हा जो मूव्हिंग कॉईलचा पॅटर्न असतो ना पोरो, तो असा रोटेटिंग असतो. ही मूव्हिंग कॉईल समजायचं आहे. जेव्हा ही अशी फिरते तेव्हा स्पिंडल असा फिरतो आणि पॉइंटर पुढे जातो. सो कसं आहे पोरो, जोपर्यंत मूव्हिंग कॉईल जागेवर फिरणार नाहीये ना काहीच होऊ शकत नाही. मग आता काम कसं करतात? समजा मी याच्यातून करंट पास करायला सुरुवात केली. इमॅजिन करा की हा वॅटमीटर मी घेतला आणि एखाद्या इन्स्ट्रुमेंट मध्ये मी लावून टाकला किंवा एखाद्या सर्किट मध्ये लावून टाकला. आता मला सांगा या दोन्ही कॉईल मधून करंट पास होईल कारण या 2 कॉईल सिरीज मध्ये मधली पॅरलल. जेव्हा याच्यातून आणि याच्यातून करंट पास होतो पोरो एक मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते.
समजा याची मॅन्डिकल इकडे तयार झाली, याची मॅन्डिकल इकडे, याची मॅन्डिकल इकडे, याची मॅन्डिक इकडे, आणि दोन्ही मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये जी तिसरी कॉईल आहे त्याला करंट कॅरिंग कॉईल असं म्हणतात. म्हणजे मुव्हिंग कॉईल जी आहे ती करंट कॅरिंग कॉईल म्हणून बिहेव करते जी मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये. फॅरेडेचा सिद्धांत काय सांगतो, जोपर्यंत एखादी करंट कॅरिंग कॉईल कुठल्या मॅग्नेटिक फील्डला जाऊन लिंक करत नाही फोर्स तयार होत नाही. इमॅजिन करून चालेल की मधल्यामध्ये फोर्स तयार झाला म्हणजे ही जी मधली मुव्हिंग कॉईल आहे ती अशी फिरणार. मुव्हिंग कॉईल जर जागेवर फिरली तर कॉईल पण स्पिंडल फिरणार तेव्हाच तो पॉइंटर पुढे जाणार फ्रॉम लेफ्ट साइड टू राईट साइड. कधी कधी पोरांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडतो की सर हा जो पॉइंटर असतो या पॉइंटरवर जो काही टॉर्क ऍक्ट होतो त्या टॉर्कला कोणता टॉर्क म्हणतात. हे झालेलं आहे तुमचं ऑलरेडी, तरी पण सांगतो त्याला डिफ्लेक्टिंग टॉर्क असं म्हणतात. पोरं म्हणले डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय होता, तोच आहे जो तुम्ही कॉपी केला होता ज्याला बिना असं म्हणतात. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि ए म्हणजे एरिया. आता कसं आहे बी एन ए या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात पोरो. एकदा तुम्ही इन्स्ट्रुमेंट परचेस केलं सहसा आपण लवकर बदलत नाहीत. उरलं काय डिफ्लेक्टिंग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू आहे. तात्पर्य काय बघा पोरो, करंट वाढला की पॉइंटर जास्त पुढे जातो, करंट कमी झालं की पॉइंटर कमी पुढे जातो. इन द सेन्स जो करंटचे व्हेरिएशन आहे तो तुम्हाला पॉवर दाखवत आहे. बेसिकली ॲमीटरचा एक प्रकारचा, पण तुम्हाला आउटपुट रिडिंग कशामध्ये मिळते तर पॉवरमध्ये मिळते. मग पोरं म्हणतील की सर सगळं काही ठीक आहे, मग तुम्ही याचा मला सिम्बॉल नाही सांगितलं. जरा एक सिम्बॉल सांगतो, लक्ष देऊन ऐका, मी परत सांगणार नाही. वॅट मीटर म्हटलं की पोरं दोन कॉल आपल्या डोळ्यासमोर आलेच पाहिजे. मग पोरं मध्ये सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा मी सांगतो. इकडे बघा, सिम्बॉल मध्ये ना पोरं सगळ्यात पहिले एक सीसी दाखवायची. हे बघा सीसी अशी दाखवायची. इथे एक डॉट घ्यायचा, हा डॉट खाली घ्यायचा आणि याच्या अक्रॉस दाखवायची पीस. अक्रॉस का, कारण पोर याला आपण खाली दाखवतो ना की असं पोर इकडे. सगळ्यात पहिलं काय करायचं, याला गोल असं सर्कल ड्रॉ करायचं आणि या गोलला नाव द्यायचं वॅट मीटर. याला गोल का केलं, कारण एक्झामिनरला कळलं पाहिजे की या गोलमध्ये दोन कॉईल आहेत. वरच्याला नाव दिलं सीसी, खालच्याला नाव दिलं पीसी. 4 टर्मिनल आहेत पोर, पाठ करा. एम एल सी व्ही, एम एल सी व्ही, एम एल सी व्ही, एम एल सी व्ही. मेन, लोड, कॉमन, व्होल्टेज. याला कॉमन का म्हणतात कळलं का, कारण ही आणि ही कॉईल इथं कनेक्टेड असतात म्हणून याला कॉमन म्हणतात. खाली अक्रॉस असतं म्हणून व्होल्टेज म्हणतात. उजवीकडे लोड असतो म्हणून याला यल म्हणता. डावीकडे सप्लाय असतो म्हणून याला मेन म्हणता. दिस इज अ परफेक्ट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ वॅट मीटर. सिम्बॉल आणि वर्किंग समजली का, लवकर सांगायचंय, बोलायचं लवकर. वर्किंगवर क्वेश्चन विचारला जात नाही पोरो हो, कारण एक्झामिनरला माहित आहे की वर्किंग सगळे पोरं रट्टा मारून आलेले आहेत. परत एकदा सांगतोय, वर्किंगवर क्वेश्चन सहसा विचारला जात नाही. सहसा नाही, विचारला जातच नाही, गॅरंटी माझी आहे. अशोक म्हणताय सप्लाय कसा द्यायचा. अशोक सप्लाय कसा द्यायचा मी लगेच सांगतो, 2 मिनिट थांबा, कारण मला इथे सर्किट डायग्राम ड्रॉ करायचा आहे. सध्या मी जे विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला हा पोर्शन समजला का, की कन्स्ट्रक्शन वर्किंग कशी असते याची. अरे झोपले काय सर्वजण. जर तुम्ही कमेंट केली नाही तर मला कसं काय समजणार रे पोरो. चंद्रकांत म्हणता नाही सर, काय नाही समजलं चंद्रकांत. बाकीच्यांना एकदा रिपीट करू का पोरो, सांगा रे, घाबरू नका, एवढं काय घाबरताय तुम्ही. एकदा रिपीट करू का. Shall I repeat the concept once? परत एकदा विचारतो, एकदा रिवाइज करायचंय का. लक्ष्मण म्हणताय समजलं, जाऊ द्या. चंद्रकांत साधी आपण एकदा कन्सेप्ट रिपीट करू. रोहित म्हणताय करा रिपीट, तेच विचार. थोडं कमेंट फास्ट करत चला रे, असे मंद बुद्धीसारखे नका बसत चलो, खराब वाटतं मला. वॅट मीटरचं कन्स्ट्रक्शन पोरो बोर्डवर आहे की एवढं आवड कन्स्ट्रक्शन आहे. अशा 2 फिक्स्ड कॉईल असतात ज्याच्यामध्ये एक आडवी मुव्हिंग कॉईल असते. आता इन्स्ट्रुमेंट ओपन करून मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कॅमेरा माझ्यापासून खूप दूर आहे बरोबर. तुम्ही गुगलवर सर्च करून बघा, तुम्हाला लगेच कळून जाईल. ही असते पहिली फिक्स्ड कॉईल जी जागेवर हलत नाही. दुसरी फिक्स्ड कॉईल जी पण जागेवर हलत नाही, पण दोन्ही फिक्स्ड कॉईल एकमेकांना सिरीज मध्ये लावली जाते. ज्या 2 टर्मिनलच्या मध्ये फिक्स्ड कॉईल कनेक्ट केली त्याला एमएल असं म्हणतात.
ML. आणि दोघांच्या मध्ये जी तिरपी कॉईल आहे त्याला मूव्हिंग कॉईल असं म्हणतात. मूव्हिंग कॉईलचे जे दोन टर्मिनल आहेत पूर्व त्याला CV म्हणतात. C म्हणजे कॉमन टर्मिनल आणि V म्हणजे व्होल्टेज टर्मिनल. तर विषय कसा आहे, पूर्व काम कसं करतं त्याच्यामध्ये आपण एक स्पिंडल लावला, एक पॉइंटर लावला आणि स्केल लावली. लक्ष देऊन ऐका. आपलं टार्गेट काय, या पॉइंटरला पुढे घेऊन जायचंय. कुठला पण पॉइंटर ऑटोमॅटिकली पुढे जात नसतो. एक मिनिट हा.